पहा पोरांनो, आपल्याला आज फॅक्टरायझेशन म्हणजे अवयव पाडणे हा टॉपिक आपल्याला शिकायचा आहे. अवयव कोणाचे का पाडायचे, फॅक्टरायझेशन कोणाचं पाडायचं आहे, तर गिवन पॉलिनॉमियल्सचं म्हणजे दिलेल्या बहुपदीचं. आता आपलं इक्वेशन कोणतं आहे किंवा फर्स्ट नंबरचं एक्झाम्पल आहे आपलं, पहिल्या नंबरचं उदाहरण आहे आपलं x² + 6x + 8. हे आपले गिवन पॉलिनॉमियल्स आहे. आता ह्या पॉलिनॉमियल्सचं कंपेअर कोणासोबत करायचं, तर कंपेअर विथ ax² + bx + c. हेन्स पहा पोरांनो, काय केलं पोरांनो, की आपण दिलेली जी बहुपदी आहे x² + 6x + 8 यांचे कंपॅरिझन कोणासोबत केली, ax² + bx + c. म्हणजे या ठिकाणी a ची व्हॅल्यू काय आहे चेक करा, b ची व्हॅल्यू काय आहे ते चेक करू आणि c ची व्हॅल्यू काय आहे ते चेक करू. हेन्स a = आता a ची व्हॅल्यू इथं काही नाही म्हणजे काय असतं 1. b ची व्हॅल्यू किती आली, b ची किंमत किती आली +6 आणि c ची व्हॅल्यू किती आली +8. आता पोरांनो इथं प्लसचं साइन असेल तर प्लस द्यायचं, मायनसचं असेल तर मायनस द्यायचं. आता b ची व्हॅल्यू +6 आहे, मग प्लस लिहिलं काय नाही लिहिलं काही चालतं म्हणून 6 लिहिलं. आता c ची व्हॅल्यू किती झाली 8. आता आपल्याला इथं प्रोडक्टला आपण मराठीत काय म्हणतो, गुणाकार. याचा एक फॉर्म्युला आहे आणि त्यानंतर ऍडिंग म्हणजेच बेरीज. आता प्रोडक्टचा फॉर्म्युला आहे AC आणि ऍडिंगचा फॉर्म्युला आहे B. आता मला इथं सांगा A ची आणि C ची काय व्हॅल्यू आहे, तर A ची व्हॅल्यू आहे 1 आणि C ची व्हॅल्यू आहे 8. यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर 8 आलं आणि बेरीज म्हणजे B ऍडिंग, B ची व्हॅल्यू किती आहे 6. मग असे दोन नंबर मला सांगायचे की ज्यांचा गुणाकार केला तर 8 येईल, बेरीज किंवा वजाबाकी काहीतरी केली तर 6 येईल. असे दोन नंबर कोणते, असे दोन डिजिट कोणते, असे दोन संख्या कोणत्या ज्यांचा गुणाकार केला तर 8 येऊ शकतो पण बेरीज किंवा वजाबाकी केली तर 6 येते. अशा संख्या कोणत्या, तर 4 आणि 2. आता 4 आणि 2 चा गुणाकार करा 8 येतो, 4 आणि 2 ची बेरीज करा 6 येते. म्हणजे अशा दोन संख्या सांगायच्या की त्यांचा गुणाकार 8 आला पाहिजे, प्रोडक्ट त्यांचा 8 आला पाहिजे, मल्टिप्लिकेशन त्यांचं 8 आलं पाहिजे, ऍडिंग किंवा सबट्रॅक्शन 6 आली पाहिजे. तर 4 × 2 चं मल्टिप्लिकेशन केलं तर 8 येतं, 4 आणि 2 ची ऍडिंग केली तर मात्र 6 येतं. आता साइन देताना काय करायचं, चिन्ह देताना काय करायचं पोरांनो, तर जे b चं साइन आहे ते मोठ्या नंबरला, ग्रेटर नंबरला द्यायचं. आता हे इथं b चं साइन काय आहे प्लस, ते ग्रेटर नंबरला दिलं. आता 4 आणि 2 ची सर स्क्रीन दिसत नाही. आता पहा बरं दिसते का, नाही दिसते सर.